आज आहे पारायणचा दुसरा दिवस आणि त्यामुळे मी जरा लवकरच उठले होते. मस्त नारळ पाणी पिले वगैरे रिफ्रेश झाले. आता म्हणलं जरा लवकर उठून आवरावं, कारण की लेट झाला ना नंतर परत मम्मीचं असतं की तुझ्यामुळे लेट झाला, माझ्यामुळे लेट झाला. त्यामुळे लवकर उरकून लवकर आवरलं आणि मंदिरात आलो. मंदिरात आल्यानंतर पहिल्यांदा दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर पारायणाच्या आधी श्री उत्रेश्वर महाराजांच्या प्रतिमेची पूजा वगैरे असते ती झाली आणि थोड्या वेळातच पारायणाला सुरुवात होणार होती. तर एवढे सारे लोक पारायणाला बसलेले आहेत. आणि इथं जी मम्मीच्या साईडला रिकामी जागा आहे ना, तर तिथं मी पारायणाला बसलेले. आणि पारायण असतं 4 तास, तर सकाळी 9 9:15ला सुरू होतं. तर पहिले 2 तास पारायण झालं ना, नंतर नाश्त्यासाठी ब्रेक असतो 15-20 मिनिटं आणि नंतर 2 तास पारायण असतं. तर खूप सारे इथं असे लोक आहेत ना, की 2 तास कंटिन्यू बसतात, म्हणजे थोडीशी सुद्धा चुळबुळ करत नाहीत. माझं तर असं नसतंय, थोडंसं पाय हलव हात हलव असं चालूच असते. आणि इथं जो माझ्या हातात ग्रंथ दिसतोय ना, तो आहे श्री उत्रेश्वर महात्म्य. तर या ग्रंथात श्री उत्रेश्वर महाराजांची स्थापना किंवा जे सप्तलिंगाची स्थापना आहे ती कशी झाली, किंवा त्या लिंगाचं किती महत्व आहे, किंवा हे उत्रेश्वर मंदिर आहे ना, हे कसं स्थापन झालं, कधी स्थापन झालं, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मस्त मंदिरात पारायण वगैरे झालं. आता इथं मंदिरात आलं ना, एक वेगळीच आपल्याला अनुभूती येते. ती मी असं मला शब्दात ती नाही सांगता येत, पण तुम्ही समजू शकता की मला काय म्हणायचे, किंवा आपल्याला मंदिरात आल्यावर जे पॉझिटिव्ह वाटतं ना, ते तसं फील होतं इथं आल्यानंतर. मस्त पारायण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. तर घरी गेल्यावर मी थोडाच वेळ, एक अर्धा तास वगैरे, अर्धा पाऊण तास घरात झोपले होते. आणि जेव्हा मी मम्मी घरात दिसल्या म्हणून बाहेर आले, बघते तर मम्मी असलं सगळं रोडपर्यंत सारवत नेलं होतं. आता इतकं हिरवंगार शेण होतं त्यानं सारवलेलं, आणि दारात असं इकडे चक्कूला पण भरपूर चक्कू लागलेत आणि सगळी दारात फुलं वगैरे, झाडं हिरवी, इतकं छान वाटत होतं ना. आता याच्यावर मी उद्या नक्की मस्त छान कलरने एक रांगोळी काढते आणि त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही पण असं कधी सारवता का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.